नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, होतं असं की आता मात्र महिपतने जे सांगितलेलं असतं आश्रमामध्ये जे आहे खोदकाम करण्यासाठी, त्यामध्ये तो स्वतःच अडकलेला असतो. मित्रांनो, त्यानेच ती डेड बॉडी पुरवलेली असते आणि याचा तो सीसीटीव्ही फुटेज असतो. तो आता मात्र सुभेदारांच्या हाती लागतो. त्यावेळी मात्र ढळढळीत दिसत असते की आता आश्रमाकडे मध्यरात्री एक कार घेऊन महिपतच गेलेला असतो. महिपत शिकरेच तो सगळं करत असतो. त्या वनामध्ये काहीतरी बॉडी सारखं ठेवलेलं असतं आणि मित्रांनो, याच पुराव्यावरती आता महिपत शिकरे पूर्णपणे आता संकटात अडकणार आहे. त्याने जी विहीर खांदली होती ती मधुभाऊसाठी खांदली होती, जेणेकरून ते अडकतील. पण आता महिपत शिकरे स्वतःच या गुन्ह्यात अडकणारा आपल्याला दिसणार आहे. आता मात्र त्याला डायरेक्ट तुरुंगवासाची शिक्षा देखील होते. तर मित्रांनो, हा पुरावा आता मात्र कोर्टने एक्सेप्ट केलेला असतो आणि महिपत शिकरीला आता जेलमध्ये टाकण्यात येतं मित्रांनो. आणि यामुळे आता दामिनी देशमुखला खूप मोठा धक्का बसतो. आता कालांतराने काही दिवसांनी आपल्याला दामिनी देशमुख जी आहे ती ही केस सोडताना दिसणार आहे. म्हणजे ती आता हे केस पुढे चालवणार नाहीये असं देखील आपल्याला आता पुढील भागामध्ये दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.